राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पार्टीचे अहमदनगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ कर्जत येथे जाहीर सभा घेण्यात आली। अहमदनगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांची जाहीर सभा घेण्यात आली। यावेळी शरद पवार यांनी सांगितलं की या देशामध्ये शेतकऱ्यांना सन्मान दिला पाहिजे आणि तो आम्ही दिला। भाजपा सरकारने शेतकऱ्यांना सन्मान दिला नाही व शेतकऱ्यांचे आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढलं आहे। शेतकरी आत्महत्या का करतो तर सरकार त्यांच्या शेतीमालाला योग्य भाव देत नाही। सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, त्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहे। सरकार आपल्या शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या हिताचे सरकार नाही। आपण 5 वर्षात खूप सहन केले, आता हे सरकार पुन्हा नको। अहमदनगर दक्षिणचे आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांना अधिक मताने निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केलं। यावेळी शिवसेना व भाजप पक्षातील बऱ्याच नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता। प्रधानमंत्री हा देशाचा असतो, तो एका पक्षाचा असतो। पण आम्ही बघतो की देशाचा प्रधानमंत्री पदाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे तो देशाचा विचार करतो, निवडणुकीच्यासाठी फिरतात आणि साक्षात गांधी कुटुंब यांनी देशासाठी काय केलं? गांधी कुटुंब यांनी देशासाठी काय केलं? जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्याच्या आधी 11 वर्ष तुरुंगामध्ये होते इंग्रजांच्या आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर पहिले प्रधानमंत्री झाले आणि देशाला लोकशाहीचे राज्य त्यांनी दिले। त्या जवाहरलाल नेहरूंनी काही केलं नाही देशासाठी, गांधीजींनी काही देशासाठी केलं नाही। जवाहरलाल नेहरूंच्या नंतर लाल बहादूर शास्त्री आले, ते लोक गेले, पण त्यानंतर इंदिरा गांधी आल्या। त्या इंदिरा गांधींनी गरीब माणसाच्या हिताचा विचार केला। पाकिस्तान गमती करतो म्हणल्याच्या नंतर त्यांना विनंती केली, विनंती ऐकत नाही म्हणल्याच्या नंतर सैन्य पाठवलं आणि पाकिस्तानचे 2 तुकडे केले आणि एक नवीन भूगोल तयार केला। हे कर्तृत्व इंदिरा गांधींनी दाखवलं। मोदी साहेबांचं काय केलं? राजीव गांधींनी रणजित निंबाळकर यांचा व्यवसाय काय? स्वराज्य नावाचा एक दुधाची संस्था आणि एक साखर कारखाना, त्याचे ते चेअरमन केलं। आणि तिसरे बारामती मतदारसंघातले ज्या उमेदवार आहेत त्याही स्टेजवर होते, त्यांचे पती भीमा फाटर्स कारखान्याचे चेअरमन, म्हणजे 3 कारखान्याचे चेअरमन स्टेजवर। आणि प्रधानमंत्री सांगतात की शरद पवारांनी ऊस आणि साखरेचा विचार केला, बाकीच्यांचा विचार नाही केला। तुम्ही कुणाचा विचार करत होता? पण गरजेच्या लक्षातच येतं आपण कुठं बोलतो। आता ऊसाच्या भागात तिथं बोलायचं तर एका वेळेत ठिकाणी काय बोलावं अशा प्रकारचा ते विचार केला पाहिजे। आता आपल्याकडे कोकणामध्ये काजूचं पीक होतं। आम्हाला काळजी अशी वाटते की उद्या हा पंतप्रधान जर कर्जत जामखेड झाला आणि शेतकऱ्यांच्या समोर ओळखत असताना तुम्ही काजू लावा सांगितलं, लोक म्हणतील काय ह्या लागू होतं काय? काजू इथं पिकतो का? इथं म्हणजे आमच्याकडे पाऊस नाही पडला तर कुसळ सुद्धा उगवत। आमचं वैशिष्ट्य आहे पीक कोण चालतं तर कुसळ। आणि अनेक वर्षापासून आम्ही पाहिलं काय तर दुष्काळाच्या नेतृत्वाखाली 6 महिन्याच्या पूर्वी या तिन्ही राज्यामध्ये भाजपचा पराभव केला लोकांनी आणि त्या ठिकाणी आज काँग्रेसचे राज्य आलेले आहे। याचा अर्थ लोकांना मोदीचा कारभार पसंत पडला असता तर 100% जागा राजस्थानमध्ये निवडून देणारे लोक यावेळी त्या पक्षाचा पराभव करतात। याचा अर्थ लोकांना कळलं की हे मोदी साहेबांनी आपली फसगत आणि त्यामुळे या सगळ्या नेतृत्वावर टीका करणं यांनी देश चालत असतो। मला वाटतं की या तिघांच्या टीका करतात, ठीक आहे, आता माझाही नंबर लागला, मला वर्जा लावलं, पहिली सभा त्याची वर्धा नाही, भाषण झालं, माझ्यावर केलं, माझ्यावर ते काय केलं? शरद पवारांच्या घरात त्याचं कुणी ऐकत नाही, माझ्या घरात काही चाललंय, तुला काही केलं
माझं घर मी बघतो. नाही म्हणलं फक्त आता त्यांचा अधिकार त्यांचा पुतळ्या काढून घ्यायला. दुसऱ्या गावी गेले तिथे सरळ फार आमची मी चर्चल परिस्थिती वाईट आहे की त्यांचा नातूच आता सगळं काढून घ्यायला लागला. पुतळ्या सापडला आता म्हणजे नातू आणखी पुस्तक ते गेले त्याला अकलूजला गेले आणि अकलूजला गेले आणि म्हणजे शेती मंत्री. कारण संग्राम जगताप हा तुमचा आमच्यातला एक चांगला आमदार मिळाला. मी पाहिलं त्याला आमदार म्हणून 5 वर्ष पाहिलं. शहरामध्ये अत्यंत सुंदर काम, महापौर म्हणून आणि आमदार म्हणून जिव्हाळ्याचं नातं तिथल्या शहरातल्या लोकांची निर्माण करणार विनम्र अशा प्रकारचं व्यक्तिमत्व हे संग्राम जगताप यांचं आहे. उलट तर तुम्ही इथं खूप ऐकलं आता, म्हणजे मांडव आमचा का माझा मांडव इथं रोहित पवारांनी सांगितलं का शिक्षक जाऊ द्या, तिथले सगळे कारखान्याचे ते कर्मचारी सुद्धा तुमच्याकडे फिरतायत. खरं त्याला बाजूला घ्या, पाठवून हात फिरवा, त्याला म्हणा बाबा तुझी अवस्था काय आहे. 8 महिन्याचा पगार नव्हता, 8 महिन्याचा. मध्ये मी कर्जतला येऊन गेलो आणि हे बोललो तर 3 महिन्याचा झाला. काहींचे निरोप आले का पुन्हा एकदा कर्जतला जा म्हणजे उरलेले तरी होईल थोडाफार लावता. ते तुमचा प्रचार करणार आहेत. मला ऊसाचे पैसे मिळाले का, त्याला ऊसाचे पैसे मिळाले, पगार नाही. ही सगळी अवस्था तिथे साखर कारखानदारीची केली आहे, संस्थांची केलेली आहे. आणि ते सांगतायत की ज्यांनी शेतकऱ्याची अवस्था वाईट केली, त्यांनी कर्मचाऱ्याची अवस्था वाईट केली, ते सांगतायत की आता दक्षिण नगरचा विकास करायचा आहे. विकास फक्त घाटाचा होईल आणि तुम्ही मात्र घाटात अडकाल एवढं तुम्हाला सांगतो. काय ते पक्ष बदल काय तारा. मीच या समाजाचा नेता आहे आणि म्हणून सक्षना तुला मुद्दाम या ठिकाणी बोलवलं. तुझ्या बरोबर इथं अक्षय शिंदे जो आलेला आहे, जो खरा अहिल्याबाईंचा वारस आहे आणि जो चोंडीचा आहे. चोंडीमध्ये कितीतरी वेळा अक्षयने या पालकमंत्र्याला सगळ्या निवडणुकीमध्ये चितपट केलेलं आहे. असा अक्षय या ठिकाणी आहे. प्रतिनिधी नंदू परदेशीसह असलम पठाण, NTV न्यूज मराठी, कर्जत, अहमदनगर.